मित्रांनो, काय झालं की या मागच्या काही व्हिडिओजमध्ये पालकांच्या कमेंट होत्या विद्यार्थ्यांच्या, की सर स्कॉलरशिप बद्दल माहिती सांगा. तर या व्हिडिओमध्ये आपण 1-2 कॉलेजची एक्झाम्पल घेऊ आणि आपलं जे कन्फ्युजन आहे, तर ते थोडं दूर करण्याचा प्रयत्न करू. कारण मागच्याही बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही खूप छान पद्धतीनं मला रिस्पॉन्स दिला, प्रश्न विचारले, आपण कमेंटमध्ये त्याची उत्तरं पण दिले. यानंतरही आपण 2025चं काउन्सिलिंग असंच अगदी सोप्या पद्धतीनं पुढं-पुढं घेत जाऊया. बघा, आता जर समजा आपण एक विचार केला, आता हे जरी समजा आपण एम-बी-बी-एसचं फी स्ट्रक्चर बघतोय, बी-डी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस, स्कॉलरशिप हा जो विषय आहे, तर हा सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. कारण मध्ये बरेचसे मुलींचे जे एज्युकेशनचे जे जी-आर आले, तर तो पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 8,00,000च्या वर उत्पन्न आहे, मग आम्हाला स्कॉलरशिप मिळेल का? ओ-बी-सी वाल्यांचा प्रश्न, व्ही-जे, एन-टी वाल्यांचा प्रश्न. तर हे सगळं आपण या पी-डी-एफमध्ये 1-2 कॉलेजचे एक्झाम्पल घेऊया आणि तसंही आता समजा आपण जर बी-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-डी-एस हे सगळं जर एक्झाम्पल घेत बसलो, तर व्हिडिओ थोडा मोठा होईल. आपण सुरुवातीला एम-बी-बी-एसचं फी स्ट्रक्चर बघून स्कॉलरशिप बघूया कॅटेगरीनुसार आणि एका कॉलेजचं नाही, तर आपण असं करूया, की काही कॉलेजचे एक्झाम्पल घेऊया आणि यानंतर जर तुमचं काही कन्फ्युजन असेल, तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रत्येकाच्या ज्या कमेंट्स आहेत, तर जवळपास मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्ही बघाल उत्तरं जे आहे, तर ते जवळपास मिळालेले आहे सर्वांना. बघा, आता हे जे कॉलेज आहे, तर हे जे तळेगाव दाभाडेचं एम-बी-बी-एस कॉलेज आहे, तर त्या कॉलेजचं आपण कॅटेगरीनुसार जे फी स्ट्रक्चर आहे, थोडक्यात स्कॉलरशिप, तर हा विषय आपण चर्चेला घेतोय. लक्षात घ्या, हे जे फी स्ट्रक्चर आहे, तर हे चर्चेला घेत असताना आपल्याला त्या तळेगाव दाभाडेला जी सीट मिळते, तर ती आपल्या कॅटेगरीच्या स्कोरनुसार मिळते. म्हणजे असं नाही की आपल्या विद्यार्थ्याला 175 मार्क आहे आणि नंतर मग आपल्याला हे फी स्ट्रक्चर बसेल, असा विषय नाही. सिलेक्शन लिस्टमध्ये आपल्याला आपल्या मार्क्सनुसार ते तळेगाव दाभाडेचं जर कॉलेज मिळालं, तर आपल्याला कॅटेगरीनुसार किती स्कॉलरशिप मिळते, तर ते बघायचं आहे. बघा, आता जे या कॉलेजचे जे फीचे प्रकार आहे, तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे ट्युशन फी आणि दुसरा प्रकार आहे डेव्हलपमेंट फी. ओके. आता आपण जी कॅटेगरी सुरुवातीला या पी-डी-एफमध्ये दिसतोय तर त्याचाच विचार करू. ओपन कॅटेगरी आहे. ठीक आहे. आता सर्वांनी जर का समजा सर्व कॅटेगरीचे फी स्ट्रक्चर जर व्यवस्थित बघितले, तर आपल्याला पुढं पण एक आयडिया येईल, की आपण काउन्सिलिंग करतोय. तर त्यामुळं आपली फीची तयारी नेमकी किती पाहिजे? म्हणजे फक्त आपण एस-टी, एस-सी, व्ही-जे, एन-टी-एमध्ये मग आपण फक्त तेवढंच फी स्ट्रक्चर बघायचं, अशी चूक करू नका. सर्वच कॅटेगरीचा विचार करा, जेणेकरून आपल्याला एक टेंटेटिव्ह आयडिया येईल, की काउन्सिलिंगमध्ये आपली किती रकमेची तयारी असायला पाहिजे. बघा, आता ओपनसाठी जी ट्युशन फी देण्यात आलेली आहे, तर ती ₹10,04,444. ओके. आणि जी डेव्हलपमेंट फी आहे, तर ती आहे ₹1,25,556. आता ओपनचं जे इन्कम आहे, तर ते जर 8,00,000च्या वर असेल ओपनवाल्यांचं, तर यांना हा पूर्ण रकमेचा डी-डी न्यावाच लागतो. आणि दुसरा विषय ओपनसाठी जर तुमचं इन्कम जर जास्त आहे, तर स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळत नसतो. तर त्यामुळे हे दिलेलं आहे. आता या 2 फीज की ज्या ओपनवाल्यांना दिलेल्या आहे, तर या व्यतिरिक्त अजून तळेगाव दाभाडेच्या कॉलेजमध्ये वन टाईम काही वेगळ्या फीज सुद्धा घेतल्या जातात, की जे डिपॉझिट आहे आणि हे रिफंडेबल असतं. मग आता हे कॉशन मनी जे ₹50,000 दिलेले दिसतात इकडं, तर हे वन टाईम असतं सुरुवातीलाच ॲडमिशनच्या वेळेला आणि कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर हे तुम्हाला रिफंड मिळतं. आता हे सर्व कॅटेगरीजसाठी सारखं आहे ₹50,000. ओके. आता यानंतर इन्शुरन्स जो आहे, तर तो सुद्धा सुरुवातीला ॲडमिशन करतानाच ते लोकं घेतात. तर तो आहे ₹2,125. आता हा सर्व कॅटेगरीजसाठी सारखा असतो. इन्शुरन्स सुद्धा. म्हणजे आपण एस-सीमध्ये आहोत, एस-टीमध्ये आहोत, व्ही-जेमध्ये, ओ-बी-सीमध्ये इन्शुरन्सला कमी करता येणार नाही. इन्शुरन्स सर्वांसाठी सारखाच. आता यानंतर जर समजा आपण इलिजिबिलिटी फी जर बघितली, तर ती आहे ₹10,500. तर ही सर्वांसाठी सारखीच असते. आणि त्यानंतर मग ते एन-एस-एस वगैरे वेगळे फंड असतात, तर ते ₹730. आता ओपनवाल्या विद्यार्थ्याला जर का या ठिकाणी सिलेक्शन झालं, तर याला जवळपास खर्च येणार आहे एका वर्षाचा, पहिल्या वर्षीचा ₹11,93,355. ओके. ओपनसाठी आपण हे डिस्कस केलं. आता हेच आपण ओपनमध्ये आहोत, पण आपण ई-बी-सी म्हणजे थोडक्यात काय इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये कॅटेगरीमध्ये येतोय. थोडक्यात आपलं इन्कम कमी आहे, पण आपण ओपनमध्ये आहे. तर अशा विद्यार्थ्यांना थोडा या ठिकाणी बेनिफिट मिळतो. आपण ज्याला स्कॉलरशिप म्हणतो तोच हा प्रकार झाला. बघा, जी ट्युशन फी आहे, तर ती डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला अर्धी झालेली दिसते. जी अगोदर आपण चर्चेला घेतली, की ट्युशन फी ही ₹10,00,000 होती ओपनसाठी, पण इकडे ट्युशन फी आहे ₹5,02,222 म्हणजे ही जी रक्कम आहे अगोदरची, तर याच्या अर्धी झालेली आहे. आहे ना? तर ही ट्युशन फी हाफ का झाली? कारण हा विद्यार्थी ई-बी-सी वाला आहे आणि ब्रॅकेटमध्ये रेड कलरमध्ये मार्क केलेलं आहे, की मेल कॅन्डिडेट. कारण काय बरं? तर मुलींना जो फी माफीचा जी-आर आला होता मध्ये, तर त्यामुळे हे असं दिलेलं आहे. बघा, आता
डेव्हलपमेंट फी जी आहे तर त्यामध्ये पण थोडं या ठिकाणी आपल्याला कमी केलेलं दिसतं. कारण इकडे ओपनची डेव्हलपमेंट फी जी आहे तर ती तुम्ही बघू शकता ही वाली. ठीक आहे ना, ओपनची इकडची. आणि जर समजा आपण विचार केला तर ही आहे फी कोणती? ईबीसीची अर्धी झालेली आहे जवळपास. आता यानंतर बाकीचं जे डिपॉझिट आहे, कॉशन मनी आहे, की जे रिफंडेबल असतं, ₹50,000 ओपनवाल्यांना पण आहे आणि कॅटेगरीवाल्यांना सुद्धा ₹50,000. इन्शुरन्स जो आहे तर तो एक 2,125 सर्वांना सारखाच आहे. त्यानंतर जी फीज असते इलिजिबिलिटी फी तर ती ₹10,500 आणि ₹730 की जे मी तुम्हाला फंड सांगितला एन-एस-एस वगैरे. तर आता जर ईबीसीमध्ये असाल ओपनमध्ये पण इकॉनॉमिकली बॅकवर्डमध्ये तर ₹6,28,355 चा डीडी द्यावा लागतो. आता समजा 6,28,355 चा डीडी देऊन ऍडमिशन केली. मग सर या व्यतिरिक्त अजून स्कॉलरशिप मिळेल का नंतर कोर्स चालू असताना? तर नाही. कारण काय? तर तुमची जी फीस घेतली तर ती स्कॉलरशिप ग्राह्य धरूनच घेतली. तर त्यामुळे अजून स्कॉलरशिप नाही मिळणार. जर मिळाली तर ती कॉलेज घेणार आहे. कारण काय? तर हे तुम्हाला अगोदरच त्यांनी बेनिफिट दिलं. जर ओपनची फीस भरत असाल तर मग ₹12,00,000 जर भरले तर नंतर मग तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. 12 म्हणजे जे काय समजा इकडे केले होते आपण 11,93,355 तर यातून मग तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. बघा, आता जर समजा आपण ईडब्ल्यूएस आणि एस-ईबीसी की जी मागच्या वर्षीची नवीन कॅटेगरी तर याचे जर का मेल कॅन्डिडेट घेतले मुलं तर यांना काय आहे की ईबीसी सारखंच आहे. बघू शकता तुम्ही या दोन्ही पण ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी ईबीसी सारखीच आणि बाकीचे सगळे डिपॉझिट जे आहे तर ते सेम आहे, काहीच फरक नाही. आणि यांचा जो डीडी आहे तर तो हा जो फरक पडला इकडं तर या रकमेत आणि या रकमेत थोडाफार फरक पडलेला आहे. तर हा कुठं पडलेला आहे? तर वरती आपण एकदा बघू. तर यामध्ये जी आपली या ठिकाणी बघा इकडे या साईडला इलिजिबिलिटी फी जी आहे तर ती या ठिकाणी ₹3,200 आणि ओपन आणि ईबीसी वाल्यांची इलिजिबिलिटी फी किती होती? 10,500 आणि जे बाकीचे ईडब्ल्यूएस, एस-ईबीसी तर त्यांना ₹3,200 तर त्यामुळे इथं टोटलमध्ये थोडा फरक पडला. तर हे पीडीएफ आपल्या टेलिग्रामवर पण मी शेअर करतोय. ते एकदा नक्की निवांतपणे बघून घ्याल. पण अगोदर एक्सप्लेन करतोय ते सगळं समजावून घ्या. म्हणजे तुम्हाला ते कन्फ्यूज नाही होणार. ठीक आहे. आणि बऱ्याच आपले जे पालक आहे, जे विद्यार्थी आहे, तर ते विचारतायत की सर काउन्सिलिंग कधीपासून स्टार्ट करताय? कारण आपले लिमिटेड मेंबर आपण घेतो, लवकर कंप्लीट होतात. तर एक विचार करतोय की सोमवारपासून आपण ते सुरू करूया. तर त्यामुळे तुमची इच्छा असेल तर नक्की जॉइन करू शकता. असा इच्छेचा प्रश्न नाही. मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं 1,000च्या वर व्हिडिओज आहेत चॅनलला. ते जर तुम्ही बघत घेतले तर काही काम पण नाही. बघा, आता जर समजा आपण ओबीसी कॅटेगरी घेतली मेल कॅन्डिडेट तर यामध्ये परत सारखंच आहे अगोदरच्या सारखंच. पण डेव्हलपमेंट फीमध्ये थोडा फरक पडलेला आहे पहा तुम्ही. हे ट्युशन फी सारखीच आहे. जी अगोदरच्या कॅटेगरीसाठी होती ईबीसी, ईडब्ल्यूएस, एस-ईबीसी तशीच ओबीसीसाठी आहे. पण डेव्हलपमेंट फीमध्ये फरक पडलेला आहे. ट्युशन फीमध्ये फरक पडलेला नाही. तर त्यामुळं आता बघा टोटलमध्ये फरक पडला बघा. 6,83,833. आता समजा एखादा ओबीसी कॅन्डिडेट आहे, त्याने या कॉलेजमध्ये ॲडमिशन केली. मग स्कॉलरशिपचा फॉर्म भरला. महा-डीबीटी वेबसाईटवर स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागतो. मग ती स्कॉलरशिप विद्यार्थ्याला येत नाही, लक्षात घ्या. ती कॉलेज घेणार आहे. कारण काय तर आपण अगोदरच कमी पैसे भरलेले आहे. जर ओपनची जी जर फी तुम्ही भरली 11,00,000 जी काय होते समजा 12,00,000पर्यंत ती जर भरली तर तुम्हाला स्कॉलरशिप तुमच्या खात्यावर जमा होईल. पण अगोदर आपण पैसे भरायचे नंतर स्कॉलरशिप घ्यायची. त्यापेक्षा कॉलेज काय करतंय, की अगोदरच तुम्ही तुमच्या कॅटेगरीला वगळून जे पण स्कॉलरशिप वगळून जो डीडी बनतो तर तो द्या. नंतर कॉलेज तुमची स्कॉलरशिप जी आहे तर ती त्यांच्या खात्यावर घेऊ शकते. बघा आता पुढची जी कॅटेगरी आहे तर ती आहे ईबीसी. थोडक्यात मी अगोदर डिस्कस केलेली. आता ईबीसीमध्ये हे असं दिलेलं आहे आपल्याला. आता यामध्ये थोडं कन्फ्युजन असं आहे, की आता इकडे बघा हे ईबीसी जी आहे, तर हे फिमेल कॅन्डिडेट आहे. ठीक आहे ना. पण अगोदरचं जे होतं, तर ते फिमेल नव्हतं, तर हे मेल कॅन्डिडेट होतं. तर त्यामुळे इथं ट्युशन फी आलेली आहे. बघा इकडं आहे ट्युशन फी आलेली 5,02,222 आणि इकडे जर तुम्ही बघितलं, तर ही जी फिमेल कॅन्डिडेट आहे, ती ट्युशन फी डॅश केलेलं आहे. थोडक्यात मुलींना फी माफीचा जी-आर होता, त्यामुळे ट्युशन फी माफ केलेली आहे. पण डेव्हलपमेंट फी माफ झालेली नाही. इतर कॉशन डिपॉझिट वगैरे जे ते पण माफ नाही. मुलींचा डीडी एवढा बनतो 1,88,911 कॅटेगरीवाल्या मुलींसाठी. आता हेच परत आपण जर समोर बघितलं तर इकडं ईडब्ल्यूएस, एस-ईबीसी, ओबीसीच्या मुली पुन्हा ट्युशन फी माफ आहे. व्हीजेएनटी यांना पण ट्युशन फी माफ आहे मुलींना बरं का. पण आता हे बघा व्हीजेएनटी, एसबीसी तर यांना मुलांना सुद्धा ट्युशन फी माफ आहे. कारण इथं बघा कुठलंही फिमेलचं मार्किंग केलेलं नाही. तर त्यामुळे व्हीजेएनटी, एसबीसी, एस-सी, एस-टी यामध्ये जर असाल तर तुम्हाला ट्युशन फी माफ केलेली आहे. बघू शकता तुम्ही. ठीक आहे. मुलगा असो का मुलगी असो
पण कॅटेगरी कोणत्या लक्षात घ्या, इथं वरती दिलेल्या दिसतात एवढ्या कॅटेगरी. ट्युशन फी माफ, मुलगा असो का मुलगी असो. पण हे जे VJNT वाले तर यांना इन्कमची लिमिट आहे का? जेव्हा आपल्याला ऍडमिशन मिळते तर तेव्हा कॉलेजला कॉल करून विचारावं लागतं. जर आपलं 8 लाखाच्या वर इन्कम असेल तर हे ओपनचा DD पण घेऊ शकतात. ओके. आता जी समोरची फीज आहे, डेव्हलपमेंट फी आहे. कोणाला? VJNT SBC वाल्यांना आणि त्यांचा जो DD बनतो तर तो एवढा बनतो 1,81,611. आणि जर समजा आपण हेच SC ST कॅटेगरी बघितली तर ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी दोन्ही पण माफ आहे. बघू शकता तुम्ही. आणि इथं इन्कमची लिमिट नसते. SC ST ह्या ज्या आपल्या कॅटेगरीज आहे तर यांना जी इन्कम लिमिट आहे 8 लाखाच्या वर जरी गेलं तरी सुद्धा ह्या दोन्ही फीज माफ होतात. ओके. पण बाकीच्या ज्या फीज आहे तर ह्या भराव्याच लागतील. 56,055 रुपयाचा DD मिळतो. आता हे सगळं डिस्कस करत असताना एक विषय अजून येतो, की सर मग हे फक्त कॉलेजचं झालं. पण हॉस्टेल आणि मेसचं नेमकं काय? तर या व्यतिरिक्त ज्यावेळेस तुम्ही तिथे ऍडमिशन फायनल करता तर तुम्हाला हॉस्टेल आणि मेसचा जो खर्च आहे तर तो जवळपास समजा एक 1.5 ते पावणे 2 लाख पर इयर पर्यंत गृहीत पकडावा लागतो या फीच्या व्यतिरिक्त. आता यावर बरेचसे समजा पर्याय काय असतात, की एज्युकेशन लोन होते, पालक करतात, ऍडमिशन घेतात, एखाद्या वेळेस ओपनच्या DDची डिमांड होते, ओपनचा DD पण दिला जातो, स्कॉलरशिप नंतर आपल्या खात्यामध्ये येते. ठीक आहे. तर ही सगळी